Audio Jungle. तर गुड मॉर्निंग. आपला आजचा मुक्काम होता उज्जैन पासनं 60 किलोमीटर नैनावाद गाव आहे. रात्री साधारण 10-10:30 झाले असतील. त्यानंतर आम्हाला हे चांगलं एक हॉटेल भेटलं आणि इथं स्टे केला. हॉटेलही चांगली भेटली, मग आम्ही स्टे केला इथं. आता साधारण 8 वाजेपर्यंत इथून निघू. थोडं बाहेरचा पण व्ह्यू देतो तुम्हाला. हा सगळं बाहेरचं व्ह्यू. तर तिथं आपली सुंदरी उभी आणि हा मेन हायवे पासूनच मेन हायवेलाच हा सुंदर अशी हॉटेल आहे, भारी हॉटेल आहे. आता आपण एमपी मध्येच फिरतोय. तर आपण एमपी मध्येच फिरतोय. तर हॉटेलचं नाव आहे, तुम्हाला बॅक साईडला दिसणार असं नाही, असं दाखवत तुम्हाला. तर हे आपलं हॉटेल आहे, नैनावाद गाव आहे त्याच्याजवळ. इकडे रेस्टॉरंट आहे, हे आपली राणी, आणि इकडं हे रूम्स आहेत समोर. तर खूप सुंदर लोकेशन आहे, सुंदर म्हणजे एकदम भारी लोकेशन आहे. तर तुम्ही कधी उज्जैनहून आले, उज्जैनला जर पुढे जायचं असेल तर उज्जैन महाकालांचं दर्शन करून तिथं न थांबता या हायवेला या रेस्टॉरंटला थांबा. खूप मस्त आहे, सर्व्हिस ही चांगली त्यांची. तर नक्कीच तुम्ही पण अशा सुंदर अशा चांगल्या रेस्टॉरंटला व्हिजिट करा. इथली पार्किंग, इथलं वातावरण, इथले हॉटेल पाहून असं वाटतं जसे का विदेशात आलोय. 14 तारखेला रात्री 1 वाजेला, म्हणजे 13 नंतर 14 लागले, त्याच रात्री 1 वाजेला निघालो मी नगरला पिकअपला. म्हणजे आमचे मित्रच आहे ते, आमचे गुरुबंधू आहे, त्यांच्यासोबत आम्ही निघालो. त्यांना पहिले पिकअप केलं नगरहून. त्यानंतर मग शिरपूर वगैरे सेंद्रा करत करत इंदोरला गेल्यावर मग तिथं थोडी एक फेमस पॉइंट आहे, 56 शॉप, 56 दुकानही म्हणतात. मग तिथं थोडेफार स्नॅक्स वगैरे खाल्ले, काय पिलं वगैरे. मग त्यानंतर निघालो उज्जैनसाठी. उज्जैनचा म्हणजे प्लॅन नव्हता सर त्यांचा, अचानक प्लॅन ठरला आणि महाकालांनी आपल्याही दर्शनसाठी बोलवून घेतले. दर्शनही खूप मस्त झाले, खूप गर्दी होती, पण त्या साधारण एवढ्या गर्दीमध्ये पण अर्धा तासात पूर्ण दर्शन झालं आणि एवढं सुंदर दर्शन झालंय की काही सांगायचं काम नाही. भोलेनाथांनी पण खूप चांगलं दर्शन दिलं. तर चला आता थोडं फ्रेश होऊ. फ्रेश झाल्यानंतर आपण पुढचा प्रवास गाठू. रात्री ब्लॉग बनवणार होतो पण ती कंडिशन नव्हती ब्लॉग बनवायची. तर आता आपण फ्रेश हो, फ्रेश झाल्यानंतर भेटू आणि निघू आपण आग्र्यासाठी. फ्रेश झालोय आपण, रेडी आता पुढच्या प्रवासासाठी. तर थोडे आम्ही टाइमपास करतोय. तर हे आमचे छोटे लहान लहान जात आहे सुरसुरायला, घसडायला. डोळे डोळे मागून पाणी येतंय, लई गारवा आहे राव इकडं पण. तर हा इथं लग्नासाठी हॉल पण आहे. दिस इज मॅरेज हॉल, मॅरेज गार्डन. हे गार्डन आहे इथं. आता सुकलेला हाय ते, सुकलेला हाय म्हणून इथं काय लग्न होय ना, तरी लग्न झाले ते. तर हा गार्डन मध्ये झोके, छोटे छोटे झोके, छोटे छोटे लहान लहान मुलं खेळताय. ओले आहे का, ओली झाली. शर्माजी झुलेवाले.
सिंहाची राईड करतो कोणी? जी आप कुछ बोल सकते हैं जरा? देखिए यहाँ पे कल शादी हुई है और ये सामान यही पड़ा है अभी बड़ी गाड़ी ने तो हम डाल के लेके जाते हैं. तर इथं फ्रीज, वॉशिंग मशीन नाही. बोला काय काय उचलायचंय? गॅस आणि मी कपाट आहे इडली इडली मेकर, कुकर आहे, टीव्ही आउटडोर युनिट काय आहे, एअर कंडिशनर, एसी पण आहे. गाडीत लावायची का? अँड्रॉइड टी सिरीज. छोटा वॉशिंग मशीन. तर इथं ड्रेसिंग रूम पण आहे, ड्रेसिंग टेबल, सोफा. आईला नाईटला हेच न्यायला पाहिलं होतो. पिलो न्यायचा का? पिलो न्यायचा का? तर लग्नवाले लग्न तर करून गेले, पण सर्व भांडे इथंच ठेवून गेले. त्या गाडीने आपल्याकडं, नाही तर आपण टाकून नेलं असतं. खायला काय ठेवलंय का? संपवलं का? अच्छा अच्छा. हा काय MP राजस्थान जवळ जवळ आहे तेच. हा काय सांगताय? नाही हो, कॅमेरे आहे ना. तर भेटू आपण पुढच्या लोकेशनला पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे व्हिडिओमध्ये नाही, याच व्हिडिओमध्ये, पण पुढच्या लोकेशनला भेटू. तोपर्यंत जय श्रीराम. तर सर टाटा करताय? अरे हां साहेब टाटा करताय. बाय बाय. जेव्हा तुम्ही UP MP जेव्हा हायवेने जाता, खूप काळजीपूर्वक गाडी चालवा, कारण की तिथं पूर्ण एक्सप्रेस हायवेला पण गायी उभे असतात. सर्व जनावर असेच रस्त्यावर आलेले असतात. तर फायनली आपण वृंदावनला पोचलो आहे, आणि ते बी आमचे गुरु श्री इंद्रदेव शरणानंदजी महाराज यांच्या आश्रमला. जस्ट आपण रूममध्ये आलो आहे आणि चालू आपण पोचलो आहे. आता आपण डायरेक्ट जेवण करून रेस्ट करू. उद्या पहाटे उठून फ्रेश होऊन गुरुदेवांचं दर्शन करू. गुरुदेवांचं दर्शन करून मग आपण वृंदावन फिरायला जाऊ. आणि सर्वात सुंदर भव्य दिव्य मंदिर, प्रेम मंदिर, त्यालाही आपण विजिट करणार, त्यांचंही दर्शन करणार आहोत. तर जेवढा होईल तेवढा ब्लॉग बनवायचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला इथली पावन धरतीवरती सुंदर असं दर्शन घडवणार आहे. तर
भेटू. जर आता जर बाहेर जायचा प्लॅन झाला तर आपण जाऊ, तर ब्लॉगमध्ये टाकूच. जर झाला नाही प्लॅन कुठं जायचा तर गॅलरी छोटीशी, तिथून थोडाफार व्ह्यू दिसेलच. तर हे वृंदावनचं दर्शन आणि गुरुदेवांचे पूर्ण आश्रम आहे. इथपर्यंतच आहे. त्या साईडचे दुसरा आश्रम आहे वाटतं. या साईडला सर्व कार लागल्या आहे. असे 5 मंजिला इमारत आहे, अपार्टमेंट आहे, 5 बिल्डिंग आहे वाटते. इकडं समोर मंदिर आहे. आता इथं वृंदावन म्हटल्यावर सर्वीकडं जिकडं नजर राहील तिकडं तुम्हाला मंदिरच पाहायला भेटणार आहे. तुम्हाला जेवढे दिवस स्टे राहील तेवढे दिवस कमीच पडतील आपल्याला दर्शन. फायनली जेवण करून आलो. लई तिकट लागतंय ना. फिर से हम बाहर आएंगे. बाहेर तर आलो पण लई गारवा आहे इकडं, लईच थंडी आहे. जेवण करून आता झोपू. बिलकुल पण इच्छा राहिली नाही आता बोलायची. तर भेटू परत उद्याच्या दिवशी. खूप मंदिरं फिरू, खूप पायी फिरू. आता इकडं तर गाडीचा विषय येत नाही. तर भेटू आपण उद्या मॉर्निंगला. आता आम्ही झोपू, तुम्ही पण झोपा. जय श्रीराम, राधे राधे, शुभ रात्री.